आणि रावसुद्धा रेडी आहे आणि इकडे मी सुद्धा. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे दानिश रेडी आहे आणि रावसुद्धा रेडी आहे आणि इकडे मी सुद्धा फुल रेडी आहे. तर सगळं काय आता ही राणी कलरची साडी आहे, राणी पिंक कलरची साडी आहे, थोडं प्रकाशामध्ये दिसेल. तर रावांच्या मित्राचं लग्न आहे, तर रावांच्या फ्रेंड्सचं लग्न आहे आज आणि ते आय टी आयमधले सगळ्यात लास्टचं लग्न आहे. मग बोलले की चल. आणि इकडे काय करता येईल तू? टाइम सेट. तर मग आजचा आपला लग्नाचा फुल ब्लॉग होणार आहे. लग्नामध्ये खूप मस्ती मजा चालू आहे इकडे आणि डान्स करत आहे इकडे नवरींकडले पण आणि नवरदेवाकडले पण सुद्धा. आणि इकडे आमची आणि साजिरीची मस्ती चालू आहे. मी त्याला म्हणत होते अगं बाई फोनमध्ये बघ, ती काही लक्ष देत नव्हती आणि ती साईडला होती साजिरीची मम्मी पल्लवी आणि तिचं नाव आहे आणि तिच्याही लग्नाला 2 वर्ष झाली. आणि ही एक छोटीशी साजिरी गोजिरी आहे आणि इकडे राव आहे, रावांच्या फ्रेंड्सची बायको आहे ती. बरं झालं ती तरी आली आणि मला तरी सोबती झालं. आणि तिच्या साईडचे जे होते ते सासरे होते. म्हटलं आता आपण ही सुद्धा रांगेत लागून इकडे लग्न लावून घ्यावं, कारण गर्दी थोडी कमी झाली होती. आणि इकडे रामाच्या समोर साईडचे आहे ते पण एक त्यांचं पण नाव रुपेशच आहे. ते एक दादा आणि त्यांची पत्नी म्हणजे पल्लवी आणि मी, आमच्या दोघांची जोडी होती तिथे. आणि जे बाकीचे 2 जण होते तर त्यांचे छोटे छोटे मुलं आहे. एका दादाला 1 महिन्याचाच बेबी आहे, एका दादाला 2 महिन्याचा. तर म्हणून त्यांच्या काही बायका येऊ शकल्या नाही. तर नेक्स्ट टाइम बघू, कधीतरी कार्यक्रम म्हणजे पडलाच असाच प्रसंग
आला तर त्यांचीसुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये नक्की भेट होणारच आहे. तर हे जे 2 दादा आहे आणि एक यांच्यामध्ये आहे यांच्या फ्रेंड्समध्ये, तर त्याचं एकाचं लग्न व्हायचं आहे. तर चला तर आता इकडे आधी आम्ही फोटो वगैरे काढून घेते आणि ते नवरदेव दादा आहे ते यांना सगळ्यांना रागवत होते, की कोणीच हळदीला आलेलं नाहीये, कोणी हळदीला आलेलं नाही आणि मेहंदीचा पण छान कार्यक्रम होता, संगीत होता, तेव्हा पण कोणीच नाही आलं म्हणून ते त्यांना सांगत होते आणि रागवत होते थोडं. तरी मी इकडे रुखवंदाचा व्हिडिओ करत होती आणि हे जे ताई आहे तर त्याने मला विचारलं, की "व्हिडिओ का बरं करताय?" मी म्हटलं, की "माझं चॅनल आहे, तर आपल्या ब्लॉगसाठी म्हणून व्हिडिओ करत आहे." तर ती म्हणाली, की "तुम्ही यूट्यूबवर आहात?" तर ती खूप खुश झाली. तर ती म्हणाली, की "मला पण घ्या ना मग आपल्या तुमच्या ब्लॉगमध्ये आणि छान असं आम्ही हे केलं आहे." म्हणून ते सांगत होती, "हे असं केलं आहे, तसं केलं आहे." म्हणून. तर इकडे आता आम्ही आमचं जेवण वगैरे झालं आणि इकडे पण आता आमची निघायची वेळ झाली. सर्व जणांनी आम्ही अंदर तर फोटो काढले नाही. आणि खूप छान असा फोटोशूटचा एक पॉइंट होता, पण तिथे पण नाही काढला आणि आता इकडे जण बाहेर आले म्हणून इकडे व्हिडिओ करत आहे. थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो आणि राव गाठोडे आणायला म्हणजे शेतामध्ये कापूस वेचणं चालू होतं. तर राव शेतामध्ये गेले गाठोडे आणायला कारण शेतामध्ये कापूस वेचणं चालू होतं. सर्व जणांना माहिती आहे आपल्या हिंगण्यामध्ये की मार्गशीर्ष महिना आला की बाबांच्या घरी ते म्हणजे त्यांच्या बाबांची पुण्यतिथी, आई बाबांची पुण्यतिथी असते. तर ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते आणि आता असा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे आता कसं करायचं आणि काय समजेना असं झालेलं आहे. तर ते म्हणजे कसं दानिशची गॅदरिंग आहे 21 तारखेला. शनिवारी 21 तारखेला आणि बाबाच्या घरचा कार्यक्रम आहे बाबा देवळ जे तुम्ही कीर्तनकार आहे कोठे बाबा, तर त्यांना आपल्या हिंगण्यामध्ये सर्वजण ओळखतात. जे नाही ओळखत त्यांच्याचं सांगते. तर त्यांच्या घरी पुण्यतिथीचा कार्यक्रम असते. 3 दिवसाचा असते, जो की आता आहे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर शनिवारी जे असते ते 2 दिवस आहे. गुरुवार, शुक्रवार 2 दिवस सायंकाळचे कीर्तन असते, हरिपाठ असते. 6 वाजतापासून 10-11 वाजेपर्यंत कार्यक्रम छान चालत असते. जेवण वगैरे आणि नंतर तिसऱ्या दिवशी जो आहे तर सॅटर्डे तर त्या दिवशी कसं असतं की म्हणजे 10 ते 12 वाजेपर्यंत कीर्तन होते आणि नंतर मग समाप्ती म्हणून शेवटचे कीर्तन असते आणि त्यानंतर जेवण वगैरे असते भरपूर. तर म्हणजे तिथेच ना असे म्हणजे तिथेच ना 2 वाजून जाते. तर मग आता कसं करायचं आणि दानिशला जे करायचं आहे म्हणजे 1-2 वाजता जेवण चालू होऊन जाते. तर नंतर म्हणजे रावांचं म्हणजे ना जे कीर्तन काम आहे, मेन जे काय काम आहे जे आपलं म्हणजे कीर्तनाचं ते संपून जाते आणि त्यानंतर जे काम आहे तर ते सुरुवात होते ते म्हणजे जेवण वगैरे. तर ते आमच्यासोबत काही येणार नाही आहे आणि यावर्षी आम्ही डिसाईड केलं होतं की दोघं पण जायचं. मी तर 2 वर्ष झाली जातच आहे. यावर्षी ओवीसुद्धा त्याच स्कूलमध्ये आहे आणि ओवीचा सुद्धा आहे. तर दोघं पण म्हणत होते, की "पप्पाची तुम्ही कधी आले नाही आणि दोघं पण या आपण." तर मग त्यांनी पण असा विचार केला, की ठीक आहे मी आपल्या दोघं पोरांचा पण आहे, तर एखाद दिवस आपण म्हणजे ड्युटीमधून सुट्टी काढू शकतो. तर त्यांनी पण विचार केला, की आपण जायचं म्हणून म्हणजे दोघांच्या गॅदरिंगला. तर असं आलं, की आता शेवटचा दिवस आहे आणि त्यामध्ये आता मग कसं करायचं हा प्रॉब्लेम आला आणि ठीक आहे तो तर एक प्रॉब्लेम आहेच आणि त्यानंतर एक आहे तो चक्की. चक्कीमध्ये पण एक माणूस लागते. जर कीर्तन वगैरे रात्रीचं नसते. रात्रीचा हरिपाठ असते. रात्री खूप धमाल होते. खूप मस्ती होते. खूप मज्जा येते. वेगळीच मजा येते ते. 2 दिवस तेवढी मजा नाही. तेवढी लास्ट शेवटच्या दिवशी भरपूर अशी मज्जा येते. तर ते म्हणजे आता तुम्ही जेव्हा आपण व्हिडिओ पाहते ना, तेव्हा ते पाहण्यामध्ये इंटरेस्टिंग वाटते. सांगण्यामध्ये मग काय तुम्हाला तेवढं म्हणजे समजणार नाही. तेवढं पाहण्यात मजा येणार आहे. तर माझं तर जाणं होणार नाही. कारण गुरुवारी, शुक्रवारी चक्की चालूच असते. तर त्यामुळे मला चक्कीपासून सुट्टी भेटणार नाही आहे. आणि सॅटर्डेला माझा सकाळ म्हणजे तरी 1-1:30 वाजतापासूनचा वेळ माझा तिकडेच जाणार आहे दाईच्या स्कूलमध्ये. तर म्हणूनच त्या कारणाने आता आपले ते ब्लॉग तर राहणार नाही. पण तिथे ना यांचे मित्र भरपूर सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे, यांचे मित्र आहे. सगळ्या जणी आपले असे करतात. तर एक त्यांच्याकडून मी व्हिडिओ मागवून घेईन आणि आपल्या या व्हिडिओमध्ये ॲड करीन. आपल्या या व्हिडिओमध्ये नाही, पण समोरच्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे आणि जास्तीत जास्त शॉर्ट राहणार आहे. तर चला मग आता आणि आणि यांचं असं झालं की जर सॅटर्डेला मी तिकडे गेली, तर सॅटर्डेला मग सायंकाळचं हरिपाठाला वगैरे नाही जाणार. म्हणजे हरिपाठच असते फक्त. तर मग मी सायंकाळची चक्की चालवीन आणि जमलंच तर यायचं की हरिपाठाला जायचं की चक्कीमध्ये थांबायचं असं
कन्फ्युजिंग खूप झाली आहे. तर बघू समोरच्या दिवसामध्ये कसं होते कसं नाही आणि समोरचे अपडेट तुम्हाला समजणारच आहे. तर चला मग दानिशची गॅदरिंग आहे शनिवारी आणि गुरुवार शुक्रवारपासून बाबाजींचा कार्यक्रम आहे. शनिवारचा लास्ट दिवस आहे. तर असं खूप मोठा असा प्रॉब्लेम आला. एका दिवशी हेही कामं आले, तेही कामं आले आणि दरवर्षी मला म्हणजे जायला तेवढं भेटतच नाही. घरची असते ते चकित. तर त्यामुळे मागच्या वर्षी पण मला शेवटच्या दिवशीला जायला भेटलं नाही आणि यावर्षी तर 3ही दिवस मला जायला भेटलेलं नाही आहे. तर चला मग आता याच नोटवर आपला आपला हा ब्लॉग संपवते. आजचं लग्न खूप छान झालं, खूप मराठमोळं झालं आणि आपल्याच धनगर समाजाचं लग्न होतं. म्हणजे रावांच्या आय-टी-आयमधले जे फ्रेंड सगळे होते ते आय-टी-आय करत होते राव. तर आय-टी-आयमधले सगळे फ्रेंड होते. तर यांच्या मित्रामधला हाच एक लास्ट नाही दोघं होते. एक हा आहे आणि एक आपल्या व्हिडिओमध्ये होता एक गोराचा ठेंगण्याचा पोरगा. तर त्याचं लग्न व्हायचं आहे. तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.